इतिहासाच्या प्रश्नांचं डिस्कशन सुरू करण्यापूर्वी आपण इतिहासाचे सोर्सेस काय वापरावेत, म्हणजे किमान काय वापरावेत याविषयी थोडंसं बोलणार आहोत. दरवर्षी नवे विद्यार्थी हा प्रश्न टेस्ट सिरीजच्या वेळेला विचारत असतात की आम्ही काय वाचू. दरवर्षी आयोग त्याच्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये असे काही सोर्सेस किंवा अशा काही सोर्सेसमधनं प्रश्न विचारतो की शिक्षक म्हणून प्रत्येक वर्षी माझ्यासमोर हा प्रश्न उभा राहतो की मास्तर म्हणून मी ते हुडकत असलो किंवा माझ्याकडे ती पुस्तकं असली किंवा मी ते अवेलेबल करत असलो तरी विद्यार्थी म्हणून त्या पुस्तकांची नावं तुम्हाला सांगायची की नाही असं म्हणत असताना त्यामागं असं अभिप्रेत आहे की बऱ्याचदा 10%, 20%, 30% विद्यार्थी काय करतात. प्रत्येक वेळेला मी इतिहासाचा नवीन सोर्स सांगितला की बाजारात जाऊन किंवा जिथे कुठे ते पुस्तक अवेलेबल करता येईल तिथे जाऊन ती पुस्तकं घेतात आणि त्या अपवादात्मक 2-3 प्रश्नांकरता ती 300-400 पानांची पुस्तकं वाचत बसतात. अल्टिमेटली आयोग पुढच्या वर्षी दुसऱ्याच पुस्तकातनं प्रश्न काढतात. तर त्या मुद्द्याला थोडंसं त्याच्यावरती आपण बोलूया, त्याला स्पर्श करूया. हा एक भाग झाला. दुसरं, गेल्या 5-6 वर्षांमध्ये आपण ज्या टेस्ट सिरीज घेतल्यात त्या सगळ्यांचे बूस्टर प्रश्न तुम्हाला या कोर्समध्ये दिलेले आहेत. तर प्रत्येक वर्षी जेव्हा टेस्ट सिरीज आपली सुरू होते तर त्यावेळेला मी इतिहासाच्या लेक्चरची सुरुवात करताना सोर्सेसविषयी बोलत असतो. विशेषतः गेल्या 2-3 वर्षांमध्ये ज्या टेस्ट सिरीज आपल्या झाल्यात, बहुधा 20 साली, 21 साली, 19 साली, त्यावेळेला मी म्हणजे उद्यानप्रसाद हॉलला जी माझी डिस्कशन्स व्हायची तिथे अक्षरशः एका वेळेला तर प्रश्न आणि त्याचा सोर्स असं दाखवलेलं आहे की हा प्रश्न 6वीच्या इतिहासाच्या पुस्तकातनं आला आहे. किंवा गेल्या वर्षीच्या टेस्ट सिरीजचे डिस्कशन पाहिले तर महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळेला जो त्यांनी प्रश्न विचारला होता की किती जिल्हे किती तालुके, तर 11वीच्या स्टेट बोर्डाच्या पुस्तकातनं कसं कॉपीड आणि पेस्टेड आहे. अकोला करारावर काही प्रश्न असतील, नागपूर करारावर काही प्रश्न असतील. मेन्सच्या वेळेला सुद्धा ते तसं केलेलं आहे. मेन्सचं कल्चरचे जे प्रश्न आहेत, मेडिएवल जे लिटरेचर आहे मध्ययुगीन काळातलं, जसं ते दत्तोपंतांचा प्रश्न आहे ना, ते जे सगळे प्रश्न आले होते, पासोडी कुठून घेतले काय, तर त्याचे सुद्धा स्नॅपशॉट दाखवलेले होते. त्याचा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट असा व्हायला लागले की मुलं मग मी ते घेऊ का असं विचारायला लागली. आणि मग बऱ्याच जणांकडनं असं विचारणं होऊ लागली, हे कुठे मिळेल, ते कुठे मिळेल. साईड ट्रॅकिंग व्हायला लागलं त्याच्यातनं की हां सर सांगतायत तर हे आहे. काही तर मग अगदी गॅझेटमधल्या नोंदींवरचे पण प्रश्न आहेत की कोणाला अंदमानात पाठवलं किंवा काय. सोर्सेस सांगताच येत आहेत मला, सोर्सेस आहेत. असं नाही आहे की ते सापडत नाही आहेत, असं नाही आहेत की ती पुस्तकं कुठे आहेत ती अशी खजिन्यात दडवून ठेवलेली आहेत, असं काही नाही आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की ज्या विषयाचा इनपुट आउटपुट रेशो, म्हणजे त्या विषयामध्ये मार्क्स मिळवण्याकरता किती मेहनत घ्यायची आणि जी मेहनत आपण घेतो आहे, जेवढे तास, जेवढा काळ आपण त्याच्यामध्ये खर्च करतो आहे, त्या प्रकारचं आउटपुट त्या विषयातनं येणं अपेक्षित असतं. इतिहासामध्ये हा इनपुट आउटपुट रेशो फार कमी आहे. पॉलिटीमध्ये तुम्ही जेवढं इनपुट द्याल तेवढं आउटपुट बाहेर निघतं. 15पैकी 15 प्रश्न करेक्ट येऊच शकतात. भूगोलामध्ये 15पैकी 15 प्रश्न करेक्ट येऊच शकतात. विज्ञानामध्ये 20पैकी 20 प्रश्न, गणित समजा नसेल येत एखाद दुसरं, तर 17-18 प्रश्न तुम्हाला येऊच शकतात. इकॉनॉमीमध्ये जो काही एक स्टॅटिक डेटा आहे, पॉवर्टीचं तुम्ही काय करून ठेवलं, काय समित्या काय आहेत, काय आयोग आहेत, काय नाही, हे सगळं जर तुम्ही पाहिलं तर तिथे तुम्हाला एक 15पैकी 10-12 प्रश्नांचं दरवेळेला गॅरंटी देताच येते. तर याचा अर्थ जे 50, 60, 65 प्रश्न आहेत 100पैकी, तिथे काहीतरी ट्रॅडिशनल सेटअप असल्यामुळे आपल्याला मार्क्स काढता येतात. इतिहासामध्ये हे असं 15पैकी 15चं गणित प्रत्येक वेळेला शक्य होत नाही. त्यामुळं इतिहासामध्ये सगळे इनपुट लावून एक 60-70% जर आपल्याला प्रश्न देता आले, चांगले करता आले, म्हणजे 15पैकी 10-12 जर आपल्याला चांगले सोडवता आले, 2-3 समजा बाउन्सर गेले, नाही फॅक्ट्स आठवल्या, तर त्यानं गडबडून जायचं कारण नाही आहे. इतिहास या विषयाची व्याप्ती जर पाहिलं तर तथ्य म्हणून ती म्हणजे काय आहे, अथांग आहे ते. आणि त्यातल्या त्यात तुमचा जो राज्य लोकसेवा आयोग आहे, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग आहे, त्याला त्या इतिहासाचे प्रश्न काढताना काही लॉजिकच ते ठेवत नाही आहे. म्हणजे मी त्याला अहिस्टॉरिकल असा शब्द वापरेन की इतिहासामध्ये ज्या घटनांचा संदर्भ ज्या पद्धतीच्या तथ्यांशी असतो, तर ते काही ऐतिहासिकता त्याच्यामध्ये ठेवायचीच नाही. काहीतरी आपली फॅक्ट विचारायची, काहीतरी आपलं विचित्र तथ्य विचारायचं. हे MPSCचं, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचं धोरण आहे.
त्याला काही करंटचा रिलेव्हन्स नसतो की आत्ता काहीतरी घडतंय, तर त्याच्या संदर्भात काही विचारावं. म्हणजे राजर्षी शाहूंचा आता एक इव्हेंट सगळं आहे ते आपण साजरं करतोय, मग त्यांच्या संदर्भात त्यांच्या राज्यकारभाराविषयी काहीतरी विचारावं, त्यांच्या वैचारिक कल जिकडे आहे त्याच्याविषयी काहीतरी विचारावं, त्यांच्या ओव्हरऑल जे काही सोशल रिव्होल्युशन आहे, सामाजिक क्रांती संदर्भातलं काही महत्त्वाचं विचारावं, सुधारणांच्या संदर्भातलं काय, तर ते काहीतरी त्यांच्याच संदर्भातलं पण एखादं तथ्य विचारतात. काहीतरी किती दंड केला होता, काय केलं होतं, तर ह्यानं काय होतं की ते एका पॉईंटला ट्रॅप करण्याच्या पलीकडे निघून जातं. विद्यार्थ्यांकरता म्हणतोय मी. मला काय आहे की मला मास्तरकी आहे, त्यामुळं मी ते माझ्याकडं ते मी शोधत राहतो. अरे हां, हे तर शासनाचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये आदेश सगळे दिलेले आहेत, तर हे इथल्या पानावरून इथं घेतलेले. मग आजच्या टेस्टमध्ये सुद्धा तुम्ही बघा, तुम्हाला ते सापडेल तिथे. मी जो प्रश्न एक घेतला की शाहूंच्या प्रशासनाचं मग ते विभाग किती, तर तोही त्याच पुस्तकातनं घेतला जिथून ते त्यांनी घेतलेलं आहे. मग मुद्दा असा आहे की मग तुम्ही ते वाचायचं का? आंबेडकरांच्या बाबतीत ह्या पर्टिक्युलर XYZ चरित्रामध्ये हा उल्लेख आहे, मग तुम्ही ते चरित्र त्यावेळेला जाऊन वाचायचं का? टिळकांच्या बाबतीत त्या चरित्रात ते उल्लेख केलेला आहे. मोठ्या माणसांची अनेकांनी अनेक चरित्रे लिहिलेली आहेत. प्रत्येक वेळेला ते एक पुस्तक पिक करतात. महात्मा ज्योतिराव फुलेंच्या बाबतीत सुद्धा तसंच होतं, आंबेडकरांच्या बाबतीत सुद्धा तसंच होतं. ज्या व्यक्तींच्या बाबतीत त्यांना फारशी चरित्र सापडत नाहीत, म्हणजे फॉर एक्झाम्पल लहुजी साळवींच्या बाबतीत, मग त्यांनी जास्त प्रश्न विचारलेलेच नाहीत. मग त्यांनी संगमवाडीवरचा एक प्रश्न विचारला होता. मला म्हणायचं का मेन्सला की हे जे सगळं एवढी संदिग्धता आहे, इतकी मेहनत करायची आणि मग हातात काहीच येत नाही, तर याच्या करता आपल्याला काहीतरी बेअर मिनिमम किमान सोर्सेस ठरवावे लागतील. विशेषतः नवीन विद्यार्थ्यांच्या बाबतीत माझी ही सूचना असेल की काही किमान आपण सोर्सेस मी इथे आज शेअर करेन तेवढं वाचण्याचा प्रयत्न करा, त्याच्यावरती कमांड घ्या आणि ते प्लस आपल्या टेस्ट सिरीजचे आता 15x10 जे काही प्रश्न आहेत 150 ते, आणि त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं जे पॉलिटीच्या वेळेलाही सांगितलं, जे हजारो बूस्टर क्वेश्चन्स तुमच्याकडे आहेत ते, तिकडे सगळे जे सोर्सेस मी आज बोलणार आहेत ते जवळपास त्याच्यातला डेटा वापरलेला आहे. म्हणजे मी आज जे स्टेट बोर्ड बोलेन, YCMOE बोलेन आणि अगदी रेफरन्स बुकसुद्धा जे आयोगानं वेळोवेळी वापरलेले आहेत ते सगळं तिकडं क्वेश्चन्समध्ये टाकून त्याचे डिस्कशन्स मी घेतलेले आहेत. तर एक बेसिक सोर्सेस तुम्ही वापरा आणि त्याला या टेस्ट सिरीजच्या बूस्टर क्वेश्चन्समध्ये मी जे डिस्कशन केलं आहे त्याच्या नोट्स जोडा. हिस्ट्रीमध्ये 75% 85% आउटपुट तिथे येऊ शकतं. लक्षात येतं आहे, प्रोव्हायडेड दॅट तुम्ही किती स्मार्टली ते बघत आहात. ओके, सो पहिला भाग आपला इथे क्लिअर झाला की इनपुट आउटपुट हे जे आहे ते खूप वेगळं त्याचा रेशो आहे, इतर विषयांसारखं ते नाही आहे. दुसरं, बूस्टर सगळे बघून घ्यायचे. तिसरं, 2020, 21, 19 या 3-4 वर्षांमध्ये मी वेळोवेळी सोर्सेसबद्दल बोललो आहे, तेही बूस्टरमध्ये असेल, तेही बघा. यूट्यूबला पब्लिक व्हिडिओजमध्ये आहे, तेही तिथे बघा. आता आपण काय करूया की साधारणतः काही सेक्शन्स जे आहेत ना, 2022चा पेपर मगाशी जो मी पॉलिटीच्या बाबतीत तुम्हाला बोललो आहे तोच आत्तासुद्धा माझ्यासमोर आहे. 2022चा ए संच राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा, आय थिंक ऑगस्टमध्ये ही जी परीक्षा झालेली आहे ती. तर याच्यामध्ये 86 ते 100 क्रमांक असे 15 प्रश्न इतिहासाचे आहेत. 1 बाय 1 क्वेश्चन मी काही वाचणार नाही आहे, कारण त्यातनं पुन्हा जसं पॉलिटीमध्ये म्हणता येतं की हां एक 95% आपल्याला लक्ष्मीकांतचं दिसतं, तसं इथं एक पुस्तक आपल्याला दिसत नाही आहे. वेगवेगळी पुस्तकं आहेत, पेपर सेटर वेगवेगळे असल्यामुळे त्यांनी त्यावेळेला जे पिक केलं आहे तसं ते येतं आहे. आणि जसं मी नावं सांगत बसलो तर ते साईड ट्रॅकिंग होईल, ते आपल्याला टाळायचं आहे. तर आपण सेक्शन वाईज त्याच्यावरती थोडंसं बोलूया की याच्यामध्ये मी काही सेक्शन केलेले आहेत या 15 प्रश्नांमध्ये. 2022चा पूर्वपरीक्षेचा इतिहासाचा जो पेपर आहे त्याचे काही सेक्शन मी केलेले आहेत. याचे 15 प्रश्न आहेत टोटल, करेक्ट आहे. तर यातला पहिला सेक्शन मी जो केला आहे तो म्हणजे मॉडर्न इंडिया, ज्याला मी MI असं म्हणतो. या मॉडर्न इंडिया या सेक्शनसाठी काय आपल्याला अभिप्रेत आहे, काय एक बाय अँड लार्ज समजा आपल्याला बोलायचं असेल की मॉडर्न इंडिया म्हणजे कोणता विभाग भारतीय स्वातंत्र्याचा की ज्याला आपण मॉडर्न इंडिया किंवा मी आधुनिक भारत असं म्हणतोय. तर साधारणतः 1707ला औरंगजेबाचं निधन होतं. 1707ला औरंगजेबाचं निधन होतं आणि मुघल सत्ता प्रॅक्टिकली मोडकळीला जे काही आपण म्हणतो लागते आहे याची सुरुवात होते. तिचं पूर्ण डिसइंटिग्रेशन, पतन व्हायला, इंग्रजीमध्ये ज्याला फिजिकल ब्रेकडाऊन असं म्हणतात, ते व्हायला सुरुवात होते. आणि मग तिथून पुढे हळूहळू
ते संपत जातं, ती नष्ट होते. रिजनल पॉवर ज्या आहेत त्या पिक्चरमध्ये यायला लागतात. मराठा म्हणजे पेशवा असेल, हैदराबादला निजाम असेल, बंगाल असेल, वेगवेगळ्या गोष्टींनी मुघल सत्ता कमकुवत होते. त्यानंतर जे येतं की 23 जून 1757 बॅटल ऑफ प्लासीची लढाई होते. 1764ला बक्सारची लढाई होते, जिथे ईस्ट इंडिया कंपनी 3 मोठ्या सत्तांचा किंवा 3 एकत्रित सत्तांचा पराभव करते. म्हणजे अवध आहे, बंगालचा नवाब आहे आणि काय आपण म्हणतो मुघल जो काही त्यावेळेचा रूलर आहे. तर ह्या तिघांचा एकत्रित पराभव बक्सारमध्ये केल्यानंतर बंगालची सत्ता जी आहे ती त्यांच्याकडे जाते. तिथून पुढे ब्रिटिश टेकओव्हर करायला लागतात. मग गव्हर्नर जनरल्स जो सगळा कालखंड जो काही आहे आपण त्याच्याकडे येतो, रेग्युलेटिंग ॲक्ट वगैरेपासनं. मध्ये वेलस्ली तैनाती फौजेचा सगळा तो करार आपल्याला दिसतो आणि हळूहळू इथल्या स्थानिक सत्तांचा ताबा तुमच्याकडे येतो. तो प्रोजेक्ट पुढे कंप्लीट होतो. अवधचं खालसाकरण जेव्हा डलहौसीच्या याच्यामध्ये येतं 1856च्या सुमारास, तर सगळं तुमच्याकडे ब्रिटिश इंडियामध्ये ते कन्वर्ट झालेलं असतं, लार्जर पोर्शन. मग मधल्या काळात म्हणजे साधारणतः या तुमच्या 1757च्या प्लासीपासून तर 1856पर्यंत ब्रिटिशांच्या प्रशासनाचे काय पैलू राहिलेले आहेत, काय प्रकारच्या सुधारणा इथे होतात. वेगवेगळे चार्टर्ड ॲक्ट आहेत, मिशनऱ्यांचा शिरकाव होतो. मग मिशनऱ्यांच्या प्रभावाला प्रतिक्रिया देताना इथे कोणते लोक तयार होतात आणि मग 1801 ते 1850मध्ये इथे कुठल्या प्रकारच्या सामाजिक सुधारणांच्या चळवळी ज्या आहेत त्या उदयाला येतात किंवा वेग घेतात. राममोहन रॉय असतील, ईश्वरचंद्र विद्यासागर असतील किंवा महाराष्ट्राच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीनं प्रतिक्रिया दिली जाते मिशनऱ्यांच्या त्या सगळ्या ॲग्रेसिव्ह अशा प्रचाराला. विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि ती सगळी नावं आपल्याला माहिती आहेत. तर हे जे काही आहे ते येतं. त्यानंतर मग महत्त्वाचे गव्हर्नर जनरल, काय त्यांच्या काळात घडलेल्या गोष्टी आहेत वगैरे वगैरे. मग 1857चं बंड, मोठी एक घटना जी येते, त्या घटनेची पार्श्वभूमी, तिची कारणं, ब्रिटिशांनी इथे केलेला हस्तक्षेप, सामाजिक हस्तक्षेप, धार्मिक हस्तक्षेप, इतर सगळा मुलकी प्रशासनातला हस्तक्षेप, शेतीचं होणारं व्यापारीकरण, सगळ्या गोष्टी त्याच्यात येतात. मीनवाईल समाज सुधारणासुद्धा काही चालतात. आणि मग फायनली 1857चं बंड. या बंडाचा कोर्स येतो, कारणं येतात, कसं ते फेल होतं, संस्थानिकांच्या कारभारात तुम्ही कसा हस्तक्षेप करता, त्यातले कॉन्ट्रीब्युटर्स कोण आहेत वगैरे. आणि मग त्याचा परिणाम म्हणून पुढे राणीचा जाहीरनामा येतो. मग ते शमतं आणि मग मध्यमवर्गीय जो आहे, जो सुशिक्षित मध्यमवर्गीय ज्याला आपण म्हणतो, इंटेलेक्च्युअल मिडल क्लास, जो पाश्चात्य शिक्षणाच्या प्रभावातनं राजकीय जाणीवा त्याच्यामध्ये यायला लागतात. आणि 1885चं भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना किंवा काँग्रेसची स्थापना जी होते या सगळ्या परिपाकातनं. मीनवाईल 1857पासून 85पर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय संघटना इथं उभ्या राहतात. आपल्याला माहिती ना, बॉम्बे असोसिएशन आपण चर्चा करतो, जमीनदारी असोसिएशन वगैरे वगैरे. त्याचे संस्थापक कोण आहेत, काय घडतं. मग 1885ला काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर सुरुवातीची काही दशकं मवाळांचा कालखंड आपण म्हणतो, त्यांचं अर्जविनंत्यांचं राजकारण येतं. काँग्रेसच्या सुरुवातीच्या अधिवेशनापासून काय ते केलं जातं, काय पॉलिसीज बदलतात, ब्रिटिशांची धोरणं काय असतात, वसाहतवादाचं आर्थिक समीक्षण कसं केलं जातं, काय प्रकारच्या सगळ्या डेव्हलपमेंट्स इथे होतात, भारतामध्ये राजकीय जाणीवांचा उदय कसा होतो, भारत नावाच्या भूमीचं राष्ट्र म्हणून जडणघडण जी आहे ती कशी सुरुवात त्याची होते, काँग्रेसची अधिवेशनं घडतात. त्यानंतर स्वदेशी चळवळ, 1905 बंगालचं विभाजन किंवा पार्टिशन म्हणतो, जहालांचा एक मोठा सगळं एरा त्यानंतर येतो. पुढे मग पहिलं महायुद्ध आहे, मधल्या काळात मोर्ले मिंटो सुधारणा आहेत 1909च्या, त्यासंबंधीची तथ्य आहेत. मग त्यानंतर पहिलं महायुद्ध, टिळकांचं मंडालेवरून सुटून येणं, होम रूल चळवळ आहे, लखनौ करार आहे. पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर गदरसारखी चळवळ होते. आणखी काही इंडिया हाऊस आहे, भारत भवन आहे लंडनमधलं, तिथे काही चालू असतं. क्रांतिकार्याची काही इनिशियल स्टेज आहे. आणि त्याच वेळेला मग गांधी नावाची व्यक्ती भारतामध्ये येते. 1915-16चा तो सगळा काळ आहे आणि गांधींचा उदय होतो. आणि मग सुरुवातीला मग चंपारण्य, अहमदाबाद, खेडा आणि मग असहकार, गांधी प्रणित सगळी राष्ट्रीय चळवळ आहे की असहकार चळवळ, मग पुढे सविनय कायदेभंगाची चळवळ, मग छोडो भारत चळवळ, मेजर जर आपण टप्पे पाहिले. मीनवाईल 20च्या दशकामध्ये डावी चळवळ उदयाला येते, नवीन डाव्या विचारांचा सगळा उदय होतो. मग त्याच्यामध्ये मग क्रांतिकारी चळवळ कशी डाव्या विचारानं प्रभावित होते, भारतातलं काँग्रेसचं जी काही सगळी चळवळ आहे तिच्यामध्ये डाव्या विचाराचा शिरकाव होतो. गांधींचं नेतृत्व उभारलं जात असताना आणखी काय म्हणजे तिथे समस्या येतात, कोणाचा विरोध आहे, कोण सपोर्ट करत आहे, शेतकऱ्यांच्या चळवळी काय आहेत,
आदिवासींच्या चळवळी काय आहेत, आणि मग स्वराज्य पार्टी, नेहरू रिपोर्ट. मग मीनवाईल पुन्हा समांतर असं कॉन्स्टिट्युशनल डेव्हलपमेंट, म्हणजे 1909ला मोर्लेमेंटो, 1919ला मॉन्टेगी स्पड, पुढे 1927च्या सुमारास सायमन कमिशन, पुढे भारत शासन कायदा 1935, सगळं जे काही. मग पुन्हा दुसरं महायुद्ध, वैयक्तिक सत्याग्रहाचं आंदोलन, छोडो भारत, त्याचा जो महत्त्वाचा कोर्स आहे तो, आणि फायनली नेव्हल म्युटिनी होते, नाविक दलाचं बंड आहे, आणि स्वातंत्र्य मिळण्याकडे तुम्ही जाता. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्कीम्स काय येतात तुमच्याकडे, क्रिप्स मिशन आणि ते सगळं जी काही चर्चा आहे ती, म्हणजे मी हे बी सगळं मोघम बोलतो आहे. आणि याच्यामधल्या मग महत्त्वाच्या व्यक्ती काय आहेत, याच्यामधल्या सामाजिक सुधारणा काय आहेत, आंबेडकर प्रणित चळवळ काय आहे, गांधीजींनी केलेली हरिजन अपलिफ्टमेंटची मुवमेंट काय आहे, मुस्लिम प्रश्न काय आहे, मुस्लिमांचा सहभाग किती आहे, महिलांचा सहभाग किती आहे, काँग्रेसच्या अधिवेशनांमध्ये कुठे काय घडतं, पूर्ण स्वराज्याच्या दिशेने आपण कसे जातो. तर हे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर सुरू झालेला सगळा पट आहे तो. 1947ला भारत स्वतंत्र होतो, 15 ऑगस्ट 1947ला. काय काय होतं, सामाजिक पातळीवर काय होतं, राजकीय पातळीवर काय होतं, क्रांतिकारकांच्या लेवलवर काय होतं, हिंसक पातळीवर काय होतं, अहिंसक सत्याग्रहाचं आंदोलन कसं जातं, वेगवेगळे समूह, दलित असतील, डिप्रेस्ड क्लासेस असतील, महिला असतील, शेतकरी असतील, हे आंदोलनाला कशी प्रतिक्रिया देतात, मुस्लिम असतील, काय केलं जातं, आणि त्याच वेळेला सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात काय होतं, आंबेडकरांचा रोल काय आहे, वीरा शिंदेंचा रोल काय आहे, काय होतं ओव्हरऑल ऑल इंडिया लेवलवर, या सगळ्याला लमसम ज्याला मी म्हणतो एकत्रितपणे मॉडर्न इंडिया असं मी म्हणतो. आधुनिक भारताचा इतिहास लक्षात येतं आहे. या आधुनिक भारताच्या इतिहासाचं जर आपण पाहिलं तर साधारणतः 4 प्रश्न 2022मध्ये मला दिसू शकतात. 4 प्रश्न. आता काहींचं हे वर्गीकरण कोणाचं 4चं 3 होईल, 4चं 5 होईल, वगैरे वगैरे. म्हणजे गोवा मुक्तीसंग्रामामध्ये सुधाताई जोशी आणि तो जो सगळा प्रश्न आहे, आय थिंक 86 नंबरचा क्वेश्चनच आहे तो. माझ्यासमोर पेपर आहे. विजोड व्यक्ती ओळखा, लॉरा डिसिजा, सुधाताई जोशी, हिरवे गुरुजी, गोवा मुक्तीसंग्राम आणि तो सगळा आहे. तो सुद्धा मग मी मॉडर्न इंडियामध्येच बाय अँड लार्ज सगळा इन्क्लूड केलेला आहे. मग तो पोस्ट इंडिपेंडंट इंडिया याच्यामध्ये सुद्धा आपल्याला घेता येईल. स्वातंत्र्योत्तर भारत याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला तो टाकता येईल. मग तो इथे 4चं 3 ते होऊ शकतं. लक्षात येतं आहे. सो ते मोघम जे आहे ते तिकडे मी टाकलेलं आहे आत्तापुरता. कारण ते बघताना आपण कसं बघतो की हैदराबाद आणि हे सगळं काय काय चळवळी चाललेल्या आहेत, तर ते एकाच वेळेला कुठेतरी आपल्याला ते वाचता येतं, म्हणून मी ते सगळं घेतलं आहे. किंवा तुम्ही ते 3 आणि 1 असं सुद्धा करू शकता. 3+1 किंवा मग 3 असं म्हणून पोस्ट इंडिपेंडंटमध्ये संख्या जी आहे ती वाढवू शकता. दुसरा जो गट मी करतोय स्वातंत्र्योत्तर भारतमध्ये, एक त्यांनी विचारलं की राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्ष, आता ते दुर्गाबाई देशमुख आहे, तर ते दुर्गाबाई देशमुखांवर बरं याच्यातले अनेक प्रश्न जे आहेत हे आपल्या टेस्ट सिरीजमधलेच आहेत पुन्हा. कारण मी स्वातंत्र्य चळवळीत रोल प्ले करणाऱ्या, कॉन्ट्रीब्यूट करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यामध्ये दुर्गाबाई देशमुखांवर अनेकदा प्रश्न घेतले, त्यांचं सगळं करिअरच त्याच्यात टाकलेलं आहे. तर त्या सेक्शनमध्ये तो होता, कारण मेन्सला GS1मध्ये तो प्रश्न टॉपिक आहे आपल्याला, स्वातंत्र्य चळवळीत महिला योगदान, महत्त्वाच्या सगळ्या महिला असं वेगळं हे करून जे मी प्रश्न तिथे डिझाईन केलेला आहे, तर तिकडे ते वाक्य तुम्हाला मिळतं. परंतु इथे समजा आपण म्हणूया की काळ जो त्यांनी दिलेला आहे की 1957, त्यामुळे तो पोस्ट इंडिपेंडंटमध्ये आपण घेऊ शकतो. तो एक प्रश्न प्लस तुमचा गोव्याचा जर घेतला तर 2 प्रश्न तुमचे पोस्ट इंडिपेंडन्समध्ये येतात. मग पोस्ट इंडिपेंडन्समध्ये काय काय येतं की मग सुरुवातीच्या काळातलं मंत्रिमंडळ, नेहरूंचं परराष्ट्र धोरण, नामचं काय आहे, अलिप्ततावाद काय आहे, काय चळवळ आहे, काय संयुक्त महाराष्ट्राचं काय त्याच्यामध्ये होतं, पुढेच तर सगळंच काय. परंतु प्रिलिम्सला फार त्याचं महत्त्व दिसत नाही, फार मोठ्या संख्येने प्रश्न तिकडे दिसत नाही. प्रिलिम्सला फार तर संस्थानांचं विलिनीकरण हा जो मुद्दा आहे, मग हैदराबाद असेल, जुनागड असेल, काश्मीर असेल, इतर सगळं, तर त्याच्यापुरतं ते मर्यादित राहताना दिसतं. फारच काहीतरी मग नेहरूंच्या परराष्ट्र धोरणावर वगैरे एखादा प्रश्न आपल्याला दिसतो. फाईन. सो इथं ते 3+2 मॉडर्न इंडिया आणि पोस्ट इंडिपेंडंट इंडिया असं 5 साधारणतः आपल्याला या सेक्शनवरती प्रश्न दिसतात. आकडेवारीत आपल्याला रस नाही आहे का, कारण ही आकडेवारी प्रत्येक वेळेला तशीच राहत नाही. जसं एन्शियंट मिडिएवलचं मी म्हटलं की तुम्ही जुने लेक्चर पाहिले तर गेल्या 2-3 वर्षांचं ॲनालिसिस जेव्हा त्याच्यात असेल 20-21 साली, की काही वेळेला 6 प्रश्न मिडिएवल एन्शियंटचे 7 सुद्धा मला वाटतं काही वेळेला झालेले असतील. म्हणजे 9-6 असं ते दिसतं. 6 प्रश्न, 5 प्रश्न एवढ्या संख्येने एन्शियंट मिडिएवल गेल्यानंतर ही जी संख्या आहे ही व्हॅरी होते. आत्ता 22ला फक्त हे झालं की 3+2 असं 5 पोस्ट इंडिपेंडंट इंडिया आणि मॉडर्न इंडिया आपल्याला दिसतं. दुसरा एक महत्त्वाचा सेक्शन मला याच्यामध्ये वाटतो तो म्हणजे महाराष्ट्र. पहिला झाला तुमचा आधुनिक भारत, दुसरा झाला तुमचा
स्वातंत्र्योत्तर भारत म्हणजे 3+2 5चं इकडं आपलं संपलं. दुसरा एक सेक्शन आहे महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या संदर्भात पुन्हा 2 सबसेक्शन मी केलेले आहेत. एक MH महाराष्ट्राची पॉलिटिकल हिस्ट्री आणि दुसरा सेक्शन मी केलेला आहे MS महाराष्ट्र समाज सुधारक. महाराष्ट्र समाज सुधारक. तर आता जर आपण पाहिलं तर या MH मध्ये महाराष्ट्र हिस्ट्रीमध्ये 2 प्रश्न दिसतात, महाराष्ट्राच्या संदर्भातलं राजकीय इतिहास, आणि MS महाराष्ट्र समाज सुधारक म्हटलं तर 4 प्रश्न दिसतात. म्हणजे आंबेडकरांवरचा प्रश्न असेल किंवा इतर काही प्रश्न असतील, त्यांच्या अनुयायांसंदर्भातला प्रश्न असेल, किंवा आता इथे सुरत येथे मानव धर्म सभा आणि मुंबईत परमहंस मंडळी हा प्रश्न असेल, किंवा छत्रपती शाहू महाराजांचा प्रश्न असेल, तर ते मी MS मध्ये टाकलेले आहेत. साधारणतः हे 6 प्रश्न होतात दोन्ही मिळून. 4+2 6 म्हणजे 5 आणि 6 11 एवढा तो सेक्शन तुम्हाला आधुनिक भारत आणि आधुनिक महाराष्ट्र या 2 काय आपण म्हणतो विभागांमध्ये आपल्याला बघता येतो. आणि आधुनिक महाराष्ट्रामध्ये मग सेम गोष्टी आहेत. आधुनिक भारताचा इतिहास आपण जसा बघतोय तसंच महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात या सगळ्या घटना ज्या आहेत मगाशी जे आपण बोललो त्या आपल्याला बघाव्या लागतात. म्हणजे असहकार वरती काय महाराष्ट्रात काय, सविनय कायदेभंग वरती काय महाराष्ट्रात काय आहे, छोडो भारत वरती काय महाराष्ट्रात काय आहे, महाराष्ट्रामध्ये काय होतंय त्या काळात, होम रूलचं मग महाराष्ट्रातलं योगदान काय आहे, डाव्या चळवळीतलं महाराष्ट्रातलं योगदान काय आहे, महाराष्ट्रातले समाज सुधारक काय करतायत, काय पद्धतीने ते त्यावेळेला चालू आहे. संस्थानांच्या बाबतीत मग जर वरती तुम्ही संस्थानं म्हणत असाल तर मग महाराष्ट्रात काय कोल्हापूरचा रोल काय आहे, जमखिंडीचा रोल काय आहे, सांगली संस्थांचा रोल काय आहे, महाराष्ट्राच्या संदर्भात इथे काय काय घडतं आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये मग मी सगळं संयुक्त महाराष्ट्र वगैरे सगळी ती चळवळ जी आहे ती सुद्धा याच्यातच इन्क्लूड करेन, कारण आपण ते त्याला लिंकनीच वाचत ते असतो. म्हणजे हा झाला तुमचा महाराष्ट्राचा मुद्दा. बाकी मग त्याचे सोर्सेस वगैरे आपण बोलू. आणि 2 प्रश्न जे आहेत याच्यानंतर एन्शियंट मिडिएवलचा जर तुम्ही विचार केला, आणखी एक सेक्शन जर आता केला तर तो म्हणजे प्राचीन, एन्शियंट ज्याला आपण म्हणतो. आणि पुढचा जो सेक्शन आपण याच्यामध्ये घेतो तो म्हणजे मध्ययुगीन भारत, प्राचीन आणि मध्ययुगीन भारत. तर ह्या वर्षी जर तुम्ही पाहिलं तर 2 प्रश्न प्राचीनवर आहेत आणि 2 प्रश्न तुमचे मध्ययुगीन भारतावर आहेत. टोटल हे झाले तुमचे 4, म्हणजे 6 आणि 4 10 आणि 5 15 असं ते वर्गीकरण जे आहे ते तिथे येतं. 15 क्वेश्चन्स. मॉडर्न इंडिया पोस्ट इंडिपेंडंट इंडिया मिळून 5, महाराष्ट्र समाज सुधारक प्लस तुमचं पॉलिटिकल हिस्ट्री धरली तर 6 11 आणि प्राचीन मध्ययुगीनचा सेक्शन 1 मानला तर त्याचे 4 11 आणि 4 15. दरवर्षी हे असंच राहील असं नाही. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा, आम्ही काय वाचायचं आहे, आम्ही याच्यासाठी बेअर मिनिमम काय वाचायचं आहे लक्षात येतं. तर याच्यावरती आपण थोडंसं बोलूया की किमान मी काय वाचलं पाहिजे किंवा किमान मी काय वाचणं अपेक्षित आहे जर मी फ्रेशर असेल तर. कारण जर हा एवढा अथांग समुद्र असेल तर बेसिक मी काय काय वाचायला पाहिजे. तर 1 बाय 1 मी त्या सोर्सेसवर बोलतो. पहिल्यांदा मी जे जातो की जिथे आपल्याला 6 प्रश्न दिसत आहेत महाराष्ट्राच्या बाबतीत, तिथे काय वाचणं अपेक्षित आहे, किमान काय वाचणं अपेक्षित आहे. पहिला मुद्दा मी जो सांगेल, महाराष्ट्राच्या इतिहासाचं 11वीचं ओल्ड सिलेबसचं पुस्तक हे आजही अवेलेबल आहे दुकानांमध्ये आणि याच्या PDFsही आय थिंक अवेलेबल आहेत. तर हे वाचावं सुरुवात करताना महाराष्ट्राच्या इतिहासाच्या बाबतीत. मग तुम्हाला मेन्स जरी यावर्षीची द्यायची असेल GS1ची तर हे वाचावं. यातले अनेक प्रश्न जशाच्या तसे मी तुम्हाला दाखवू शकतो. गेल्या वर्षी मी खुणा करून दाखवलं होतं की बघा हा जिल्हा आणि तालुक्यांचा प्रश्न रिकाम्या जागा इथून विचारलेला आहे वगैरे. याच्यात आत्ता मी जात नाही कारण तेवढा वेळ आपल्याकडे नाही आहे. पण फ्रेशर असाल तुम्ही तर हे यानं सुरुवात करायला पाहिजे. याला जोडून जर म्हटलं तर कथा स्वातंत्र्याची नावाचं कुमार केतकरांचं पुस्तक आहे. आपण महाराष्ट्राचे सोर्सेस आधी बघत आहोत. हे वाचू. आता हे काही असं रेफरन्स बुक नाही आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारतीनेच प्रकाशित केलेलं शाळेच्या मुलांसाठीचं पुस्तक आहे. याच्यातला आणि याच्यातला डेटा एकमेकांशी ओव्हरलॅप होतो. सामायिक डेटा खूप आहे. म्हणजे मग मी 2 वाचायचे का नाही, एक वाचून दुसरं वाचलं किंवा हे वाचून हे वाचलं तर रिव्हिजन होईल. नवीन एखाद दुसरी गोष्ट मिळेल परंतु रिव्हिजन तुमची याच्यामध्ये होईल की हां चला याचीच रिव्हिजन माझी इकडे होते. कारण या पुस्तकातले काही उतारे तुम्हाला या पुस्तकात कॉपी पेस्ट दिसतील. मुळशी सत्याग्रह वगैरे जर तुम्ही वाचलं इकडचं इकडे दिसेल, मग इकडचं इकडे घेतलंय का इकडचं इकडे घेतलंय तर हे आधीचं पुस्तक आहे असं ते दिसेल. लक्षात येत आहे. सो महाराष्ट्राच्या इतिहासाबाबतीत बेसिक हे आहे. आता ज्या वेळेला मी हे सोर्सेस सांगत असतो ना, स्टेट बोर्ड किंवा YCMOE, तेव्हा लगेच कोणीतरी असं विचारतं पण सर मी तर हे वाचतोय,
मी तर बाजारामध्ये या व्यक्तीने लिहिलेलं किंवा त्या सरांनी लिहिलेलं ते पुस्तक वाचतोय, मग ते नाही का चालणार? चालेल, तुम्ही जे वाचत आहात ते चालेल, प्रोव्हाइडेड दॅट या पुस्तकांमधलं मटेरियलच त्या बाजारातल्या पुस्तकांमध्ये आलेलं आहे. वेगळं काही कुणी असं संशोधन करून स्वतःचा इतिहास तयार केलेला नाही. फॉर एक्झाम्पल, आधुनिक भारताच्या इतिहासासंबंधीचं बेस्ट बुक कुठलं आहे? बिपिनचंद्र यांनी लिहिलेलं इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स, भारताचा स्वातंत्र्य संग्राम. ह्याच पुस्तकातला डेटा तुम्हाला स्पेक्ट्रमच्या गाईडमध्ये पण दिसतो, जे इंग्रजी पुस्तक आहे. याच पुस्तकातला डेटा बाजारामध्ये मराठीत जे तथाकथित आधुनिक भारताच्या इतिहासाची पुस्तकं आली आहेत त्याच्यामध्ये पण दिसतं. ते तिकडे कॉपीड अँड पेस्टेडच आहे. त्यामुळे तुम्ही कुठलंही XYZ ABC नाव घ्या, डेटा इकडून इकडे तिकडून तिकडेच केलेला आहे. त्यामुळे मुलं काय म्हणतात, हे तर आमच्या पण पुस्तकात आहे. हो, ते खरं आहे, पण ओरिजिनल ते तिथलं नाही आहे. ओरिजिनल बिपिनचंद्रांचंच आहे, हे फक्त लक्षात ठेवा. आणि मी ओरिजिनल विषयी बोलतोय. ओरिजिनलचाच डेटा आता इकडं आल्यामुळं काय आहे की ते आपल्याला म्हणता येतं की हे इथून आलेलं आहे, ते क्लेम केलं जातं, पण ते तसं नाही आहे. जो मूळ इतिहासकार आहे, ज्यानं तिथे रिसर्च घेऊन मेहनत केलेली आहे, ज्यानं ते लिहिलेलं आहे, त्यांचाच तो डेटा आहे. चंपारण्यविषयी बिपिनचंद्रांनी लिहिलं तेच तुम्हाला 4 ठिकाणी सापडते. खेड्याविषयी बिपिनचंद्रांनी लिहिलं तेच तुम्हाला 4 ठिकाणी सापडते. स्वदेशी मुवमेंटविषयी त्यांनी जे लिहिलं तेच तुम्हाला 4 ठिकाणी सापडते. त्यामुळे मी ओरिजिनल जे काही आहे ते सांगतोय, आणि त्याच्यानंतर मग आपण तुम्ही काय वाचताय त्याच्यात मग बदल करायचे आहेत की ते तसंच ठेवायचं आहे, ह्या मुद्द्यावरती येऊ. तो आपल्या आत्ताच्या इंट्रोडक्शनचा तिसरा की शेवटचा टप्पा असणार आहे. आधी मी आयडियल काय आहे, काय किमान वाचलं पाहिजे, जे शासनाकडून येत आहे, जे पाठ्यपुस्तक मंडळाकडून येत आहे, गव्हर्नमेंटच्या एजन्सीजकडनं जे येत आहे ते बेसिकली बोलतोय. तर ही 2 पुस्तकं झाली. तिसरं मी जे नेहमी सांगतो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठानं जे पुस्तकं केलेली आहेत इतिहासाची, तर महाराष्ट्राच्या इतिहासाची 3 पुस्तकांचं एकत्रित कलेक्शन तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर मिळेल. साधारणतः असं कव्हर त्याचं आहे. तर त्याच्यामध्ये 3 पुस्तकं आहेत छोटी छोटी. ब्रिटिश वसाहतवाद आणि महाराष्ट्र, महाराष्ट्रातील सामाजिक व सांस्कृतिक प्रबोधन आणि राष्ट्रीय आंदोलनातील महाराष्ट्राचा सहभाग, असं 3 पुस्तकं. तुम्ही जर SYTY BAचं त्यांचं इतिहासाचं पाहिलं, गुगलवर गेलात, YCMOE बुक्स म्हणून टाईप केलं, YCMOEच्या वेबसाईटवर जा, तिथे बुक्स किंवा मटेरियल असं काहीतरी तुम्हाला दिसेल. त्यांच्या गुगल ड्राईव्हवर मोफत डाउनलोडिंगला पुस्तकं ठेवलेली आहेत. लेक्चर झाल्यावर मला फोन करून, ऑफिसला फोन करून ते सरांनी दाखवलेलं पुस्तक ते देता का झेरॉक्स काढायला, असला टाइमपास करायचा नाही. ही मोफत अवेलेबल आहेत. शोधा गुगलवर, ड्राईव्हवरती फुकट आहेत. PDF त्यांच्या 2 मिनिटात डाउनलोड होतात. 4G 5G काय तुमच्याकडे असेल त्याचं झेरॉक्स सेंटरला प्रिंटआउट पण लोकांनी स्पायरल गेल्या 3 वर्षांपासून मी जे ओरडून सांगतोय की YCMOE वापरा. मेनच्या डिस्कशनला मी दाखवलंय की कसे दादासाहेब फाळकेंचा प्रश्न असेल कुठलं डायरेक्ट कसं कॉपी पेस्ट केलंय, तेव्हापासून ते आहे आता पुण्यामध्ये ट्रेंड. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला YCMOEचं मटेरियल स्पायरल करून ठेवलेलं दिसतं. तर हे महाराष्ट्राच्या इतिहासात 3 छोटी छोटी पुस्तकं आहेत. ती वेगवेगळी स्पायरल केली किंवा एकत्र स्पायरल केली तरी चालतील. हे माझ्या दृष्टीने सफिशियंट आहे असं मी म्हणणार नाही, परंतु एक बेसिक आयडिया आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाची या 2-3 किंवा YCMOEची 3 पुस्तकं आहेत. ती 3 कथा स्वातंत्र्याची 1 आणि 11वीचं स्टेट बोर्ड. मग याच्यात महाराष्ट्रातले समाजसुधारक आहेत, सगळं धार्मिक सुधारणा आहे, सामाजिक सुधारणा आहे, अनेक गोष्टी दिलेल्या आहेत. ही काय खूप बेस्ट बुक्स आहेत का अकॅडमिक दृष्ट्या? नाही. ह्या पुस्तकांचं आपण काय म्हणूया दर्जा जर म्हटलं तो फक्त इन्फॉर्मेशन देणं आहे, फॅक्ट देणं आहे, एवढंच आहे. पण आयोगाकरता दुर्दैवानं आपल्याला तेवढंच लागतंय. हिस्टॉरिकल काहीतरी एक आपलं व्ह्यू डेव्हलप व्हावा, अंडरस्टँडिंग व्हावी, असं या पुस्तकांचा दर्जा नाही दुर्दैवानं. त्याकरता आपल्याला वेगळं काही वाचावं लागेल, पण तेवढी स्पेस आपल्याला MPSC देत नाही आहे, तेवढं त्यांचा दर्जा तो नाही आहे. लक्षात येतं आहे? सो ही 3 आहेत जी महाराष्ट्राच्या इतिहासासाठी, समाजसुधारकांसाठी मला महत्त्वाची वाटतात. ही 3, हे 4 आणि हे 5, याच्यामध्ये 3 पुस्तकांचं एकत्रित हे आहे. लक्षात येतं आहे? सो एवढं आपण किमान वाचावं. सफिशियंट आहे असा शब्द मी वापरलेला नाही, किमान वाचावं एवढं मी सांगतो आहे. पुढचा मुद्दा येतो मॉडर्न इंडियाच्या बाबतीत, आधुनिक भारताच्या बाबतीत काय मी किमान वाचलं पाहिजे. जर तुम्ही फ्रेशर असाल तर सुरुवात करताना ही NCERT आहे, मॉडर्न इंडियाची ओल्ड NCERT हिस्ट्री टेक्स्ट बुक फॉर क्लास 12th 12वीची ओल्ड NCERT आहे. हिच्यात 13 प्रकरणं आहेत आणि याचं मराठी भाषांतर के सागर प्रकाशनानं केलेलं आहे.
याचं मराठी भाषांतर केसागर प्रकाशनानं केलेलं आहे. याच्यात त्यांनी मी जे मगाशी म्हणालो औरंगजेबाच्या मृत्यूपासून भारत स्वतंत्र होईपर्यंत बेसिक गोष्ट सांगावी तसं हे सुद्धा बिपिनचंद्रांनीच लिहिलेलं आहे. तसं गोष्ट सांगत 13 प्रकरणांमध्ये तुम्हाला ते दिलेलं आहे. तुमची गोष्ट क्लिअर होते या पुस्तकातनं, कॉन्सेप्ट क्लिअर होतात की कशानंतर काय घडलं आणि पुढे तुमचा सांगाडा एकदा तयार झाला की त्या सांगाड्यामध्ये त्याला काय मग मांस जोडायचं, मसल जोडायचं, फॅट जोडायचं, तुम्ही फॅक्टच्या रूपानं त्याला जोडू शकता. स्केलेटन तयार होतं की हे म्हणजे मॉडर्न इंडिया आणि मग तुम्ही माहिती म्हणून तिकडे काही गोष्टी जोडू शकता. हे आयडियल आहे. हे मी ज्याला काहीतरी समजून घ्यायचंय आणि ज्याला मार्क्स पाडायचे त्यांच्यासाठी सांगतो. उगाच येऊन कोणतरी उद्या म्हणू नका अरे माझ्याकडे हे पुस्तक आहे याच्यातूनच प्रश्न येतात. ते मलाही माहिती आहे. बाजारामध्ये परीक्षेला प्रश्न विचारल्यानंतर पुस्तकं अपडेट कशी होतात ही संस्कृती मलाही माहिती आहे. त्यामुळं त्याच्यात मला जायचं नाही आहे, त्या राजकारणातही मला जायचं नाही, काही मला बोलायचंही नाही. पण मी आयडियल काहीतरी सांगतो आहे. जसं महाराष्ट्राच्या बाबतीत मी स्टेट बोर्ड YCMOE सांगितलं आणि त्याच्या बाबतीत विधानही केलं की तिकडे काही फार कन्सेप्च्युअल क्लॅरिटी मिळेल, हिस्टॉरिकल अंडरस्टँडिंग मिळेल असं काही नाही, पण फॅक्ट मिळतील. तसं इथं गोष्ट जी आहे ना ती नव्या लोकांसाठी क्लिअर होईल आणि हे मराठीत अवेलेबल आहे. हे मराठीत अवेलेबल आहे. तुम्हाला केसागर प्रकाशनाचं ते मिळेल. इथे काय मी काय मार्केटिंग करत नाही, पण आता त्यांचं आहे तर ते सांगू शकतो. कारण इंग्रजी वाचायला राज्यसेवेच्या लोकांना प्रॉब्लेम होतो. तर त्यांनी बऱ्यापैकी याची भाषांतरं केलेली आहेत जी काय म्हणूया बऱ्याच अंशी बरी झालेली आहेत, चांगली झालेली आहेत की तुम्ही ते वाचू शकता. तर हे बेसिक आपण बघू शकतो. फॅक्ट्स जर म्हटलं तर पुन्हा YCMOUची 3 पुस्तकं, ब्रिटिश साम्राज्यवाद आणि भारत, राष्ट्रीय चळवळ 1885 ते 1947 आणि ब्रिटिश प्रशासनाचा इतिहास आणि घटनात्मक विकास, असं 3 पुस्तकं SYTY BAला जसं महाराष्ट्राच्या इतिहासासंदर्भात आहे तशीच आहेत. ती सुद्धा गुगल ड्राईव्हवरती तुम्हाला मिळू शकतात. यात फॅक्ट्स आहेत. हे अत्यंत रटाळ पद्धतीने लिहिलेली पुस्तकं आहेत YCMOची, परंतु फॅक्ट्स त्याच्यामध्ये भरमसाठ आहेत. अनेक ठिकाणी तर चुकीच्या पण फॅक्ट्स आहेत. मी माझ्या डिस्कशनमध्ये बऱ्याचदा याच्यातल्या फॅक्ट्स चुकीच्या करेक्ट केलेल्या आहेत. आत्ता मी परत सांगत बसत नाही. काही तारखा चुकीच्या दिलेल्या आहेत, काँग्रेसच्या ठरावांच्या डेट्सच बदललेल्या आहेत. ते तेव्हाचं तेव्हा आपण बघू, ते बूस्टरमध्ये तुम्हाला मिळून जाईल. पण ही 3 पुस्तकं आधुनिक भारताच्या इतिहासाकरता MPSCच्या परीक्षांकरता जी तथ्य लागत आहेत त्याच्यामध्ये मग सगळंच येतं. समाज सुधारक येतात वगैरे. इव्हन GS1चा जो रिफॉर्म्ड सिलेबस आहे गेल्या 1-2 वर्षापूर्वी त्यांनी केला होता, त्याची शीर्षक त्याचे टायटल्स पाहिले, शेतीचे व्यापारीकरण, अनौद्योगिकरण. तर या पुस्तकातली जी शीर्षक आहेत ना तशीच्या तशी शीर्षक त्यांनी अपडेट केले. शेतीचे व्यापारीकरण, ग्रामव्यवस्थेचा रासव नागरीकरण, भारतीय भांडवलदारीचा उदय, ते पॉईंट तिकडे घेतलेले आणि त्याच्यात ते प्रश्न जशाल तसे दिसतात. मी अनेक प्रश्न तुम्हाला दाखवू शकतो जे मी मेन्सच्या वेळेला दाखवलेलेही आहेत. सो हा एक सोर्स आहे आधुनिक भारत. हा बेसिक सोर्स आहे, बेसिक सांगतोय मी. हा एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये झाला. आता ह्याला जोडून मॉडर्नसाठी ही जी स्टेट बोर्डाची पुस्तकं दिसत आहेत तुम्हाला माझ्या हातात, याशी ठेवली आहेत. ही जी काही स्टेट बोर्डाची पुस्तकं दिसत आहेत 6वी पासून किंवा काय 8वी 9वी 10वी 11वी 12वीची जी असतील, इथे जे नवीन त्यांनी दिलेलं आहे तर त्याच्यातला डेटा सुद्धा आपल्याला उपयुक्त ठरतो. अनेकदा या पुस्तकांमधला डेटा जशाला तसा विचारलेला दिसतो. ह्यातलं मटेरियल आणि या पुस्तकांमधलं मटेरियल हे फार काही वेगळं नाही, ओव्हरलॅप होतं. त्यामुळे ती रिव्हिजनच आहे. हे सगळं वाचणं म्हणजे तेच मटेरियल परत परत वाचण्यासारखं आहे. फॅक्टच्या बाबतीत बऱ्यापैकी आपल्याकडे माहिती तिथे साचते. ओके, नेक्स्ट आपला जो सेक्शन आहे एन्शियंट इंडिया आणि मेडिएवल इंडिया, प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत. याच्यासाठी पुन्हा बेसिकला काय आहे, प्राचीन भारताचा इतिहास इयत्ता 6वी ओल्ड सिलेबसचं पुस्तक. ही जी स्टेट बोर्डाची पूर्वीची पुस्तकं होती ना, तुम्ही जर पाहिलं तर ह्या एका अर्थानं नोट्स आहेत, नोट्स एन्शियंट इंडियाच्या किंवा तुमच्या मध्ययुगीन इतिहासाच्या, की असं खूप सगळी माहिती त्यांनी एका अर्थानं शॉर्टमध्ये करून दिली आहे. की काय साध्या भाषेत बोलायचं तर रूलर्स, शासकांची नावं एका पाठोपाठ एक, बुद्धाचा कालखंड, वर्धमान महावीरांचा कालखंड, त्यांची तत्व, त्यांचा कालखंड, कोणाची राजवट कोणाच्या मागून येते, मौर्य कधी आहेत, गुप्त कधी आहेत, एक बेसिक आपल्याला करायचं असेल तर याच्यातनं मिळतं. हडप्पा काळामध्ये कुठली भांडी वापरली जातात, काय म्हणतात, अनेक प्रश्न जशाला तसे याच्यातनं आलेले आहेत. अनेकदा मी ते दाखवलेले सुद्धा आहेत. म्हणजे इथे कुठेतरी नोंद आहे का मी ते बघतो, आपण बघूया. म्हणजे साधारणतः सापडला हडप्पावरचा जो प्रश्न आहे
की तो आपल्याला जागेवरती त्याचं उत्तर जे आहे ते तिथे देता येतं की हडप्पाकालीन काय तुम्ही केलंय काय नाही. तर ते 11वीच्या पुस्तकात सुद्धा याच्यातला बराच डेटा आहे. ठीक आहे. सो आत्ता मुद्दा जो आहे की हे पुस्तक जे आहे इयत्ता 6वीचं आहे, एन्शियंट इंडिया करता तुम्ही वापरणं गरजेचं आहे. बेसिक एक माहिती क्लिअर होते. सेम मध्ययुगीन भारताचा इतिहास इयत्ता 7वी स्टेट बोर्ड ओल्ड सिलेबस. तर ह्यानं काय होतं, दोन्ही ठिकाणची स्टोरी क्लिअर होते. याच्या जोडीने जसं मी मगाशी मॉडर्न इंडियाचं NCERT दाखवली तशीच काय आहे एन्शियंट इंडियाची रामशरण शर्मा RS शर्मा यांची एक ओल्ड NCERT आहे, टेक्स्टबुक हिस्ट्री क्लास 11वी ओल्ड, आणि सतीश चंद्र यांचं 11वीचं मेडिएवल इंडिया ओल्ड सिलेबस. हे एन्शियंट, हे प्राचीन, हे मध्ययुगीन, दोन्ही ठिकाणी गोष्ट क्लिअर होते. अत्यंत चांगल्या दर्जाची गोष्ट क्लिअर होते. आणि सुदैवानं या एन्शियंट इंडियाच्या पुस्तकाचं जे आहे मराठी भाषांतर केसागर प्रकाशनानं केलंय आणि या मेडिएवल इंडियाचा या 11वीच्या ओल्ड NCERTचं मराठी भाषांतर केसागर प्रकाशनानं केलेलं आहे. सो हे तिन्ही जी आहेत मॉडर्न, एन्शियंट आणि मेडिएवल ही माझी अत्यंत आवडती पुस्तकं आहेत. मी ओरिजिनली ती इंग्लिशमधूनच वाचतो कारण त्याच्यामध्ये ते एक फील त्यांनी व्यवस्थित ठेवला आहे. परंतु कॉन्सेप्ट म्हणून किंवा एक ऐतिहासिक प्रकारचं लेखन कसं करावं ह्याचं एक तारतम्य ठेवून तुम्हाला गोष्ट सांगण्याचं काम ही 3 पुस्तकं करतात, ज्यांनी तुमचा ढाचा क्लिअर होतो. ज्यांना शक्य आहे त्यांनी वाचावं, त्यांना निश्चित फायदा होईल. ज्यांना इंग्रजी वाचता येतं ते त्यांनी तर वाचलं तर हरकतच नाही. आता फॅक्ट म्हणून काय आहे, जर आपण 6वी 7वीचं पाहिलं, इतिहासाचं इयत्ता 11वीचं नवं पुस्तक स्टेट बोर्डाचं, याच्यात एन्शियंट इंडियाच्या खूप सगळ्या फॅक्ट्स आणि दरवर्षी अनेक प्रश्न याच्यातनं आपल्याला मिळतात. महाजनपद असतील, त्यांच्या जोड्या लावा, त्यांचे शासक आणि वेगवेगळ्या काळात कुठली लोकेशन्स आहेत काय, जे दरवेळेस विचारलं जातं. त्याकरता हे उत्तम पुस्तक आहे. पुन्हा यात इथल्या आणि त्या NCERTतला डेटा जो आहे तो तुम्हाला ओव्हरलॅप झालेला दिसेल. प्लस जसं 6वीचं तुम्ही बघितलं तसं नवीन स्टेट बोर्डाचं जे पुस्तक आहे त्याच्यातही तोच डेटा आहे. हे जरी बघितलं एन्शियंट करता तरीही तुमचं काम बघतं. 7वीमध्ये सुद्धा तुम्हाला मध्ययुगीनचा काही डेटा मिळू शकतो नवीन स्टेट बोर्डाच्या पुस्तकात. सो एवढं किमान वाचायला पाहिजे. आणि प्लस मला जे प्रश्न सापडतात ते पुन्हा YCMOEचं एन्शियंटचे पुन्हा ही 2-3 पुस्तकं आणि मध्ययुगीनची 2-3 पुस्तकं SYTYचं मटेरियल, हे मी प्रिलियम्स करता मी रेकमेंड करेन कारण डेटा डायरेक्ट दिसतो आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला क्रोनॉलॉजी बऱ्यापैकी क्लिअर होते. हे माझ्या बाजूनं सांगितलेले किमान सोर्सेस आहेत. किमान सोर्सेस आहेत. ही सगळीच पुस्तकं वाटत जरी असली की एवढी सांगितली तरी त्यातला डेटा एकातला दुसऱ्यात, दुसऱ्यातला तिसऱ्यात आहे. अल्टिमेटली ते वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की अरे हे सगळीकडे सारखंच आहे. परंतु आयोग जो काही ऋग्वेदातली स्त्रियांचा प्रश्न असेल किंवा इतर काही, ते मला डायरेक्ट तिकडे YCMOEच्या पुस्तकांमध्ये सापडत आहेत ती उत्तरं. त्यामुळे ते रेडीमेड आपल्याला मिळतंय असं आपल्याला दिसून येतं. बाकी आता लोक म्हणतात सर मग लुसेंटमध्ये सगळे दिलं, दिलंच आहे. त्यांनी काय केलंय, अभ्यास करून सगळं एन्शियंटचं एकाच याच्यावर केलंय की ट्रॅव्हलर कोण आहे, कोण त्याच्यामधले लोक आहेत, मग जोड्या लावा. पण ते खूप फॅक्च्युअल आहे. त्याला रिव्हिजन म्हणून तुम्ही वापरू शकता. लुसेंटमध्ये पण डेटा आहेच आहे, मी नाही म्हणतच नाहीये. परंतु जर काही माहितीच नसेल आणि सरळ वाचायला गेलो तर ते एखादं जनरल स्टडीजचं पुस्तक वाचतोय की काय असं येऊ शकतं ना. कोण आहे, कोण व्यक्ती आहे, कुठल्या देशाचा आहे, काही त्याला क्रोनॉलॉजीचं फील येण्याकरता ही बेसिक पुस्तकं जी आयोग वापरते ही खूप स्टँडर्ड आहेत YCMOEची असं माझं अजिबात म्हणणं नाही. रादर ती स्टँडर्ड नाहीच आहेत. नुसत्या फॅक्टचा भडीमार केलाय तोही खूप असं अस्ताव्यस्त पद्धतीने YCMOEच्या पुस्तकांमध्ये इतिहासाच्या. पण डेटा म्हणून ते चांगलं आहे. जर तुमची गोष्ट क्लिअर झाली असेल तर एकदा त्याला रिव्हिजिट करायला हरकत नाही. हे मिनिमम मटेरियल मी सांगितलंय एन्शियंटचं, मेडिएवलचं, मॉडर्नचं. बाकी आता शेवटचा प्रश्न, सर मी हे अबक XYZ पुस्तक वाचतोय, याचं मी काय करू? तर ती टाकून द्या असं मी म्हणत नाही. ती वाचत राहा. जर त्याचा अभ्यास तुम्ही आजपर्यंत केला असेल, आधुनिक भारताच्या इतिहासाचं एखादं पुस्तक, प्राचीनचं एखादं पुस्तक, मध्ययुगीनचं पुस्तक, जे MPSC करणाऱ्या लोकांसाठी वेगवेगळ्या क्लासेसनी किंवा प्रकाशकांनी काढलेले आहेत, लेखकांनी लिहिलेले आहेत, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. ती वाईट नाहीच आहेत. डेक्कन IASची सतत एक भूमिका टेस्ट सिरीजच्या वेळेला किंवा माझी वैयक्तिक भूमिका हीच राहिलेली आहे की मटेरियल तुम्ही कुणाचाही वापरा, कुठलंही वापरा, तुम्ही पास व्हायला पाहिजेत. त्या बाबतीत आमची भूमिका कुठलीही स्पर्धात्मकतेची नाही. तुम्ही जर ते वाचत असाल तर उत्तम आहे. त्याच्यामध्ये जर सगळा डेटा ह्याच पुस्तकामधलाच बऱ्याच ठिकाणी घेतलेला आहे. कॉपी पेस्ट हा शब्द मी निगेटिव्ह अर्थाने वापरत नाहीये. डेटा इकडूनच बऱ्यापैकी घेतलेला असतो. ह्या ज्या इतिहासकारांनी लिहिलेलं असतं, म्हणजे रोमेला थापारांचं अर्ली इंडिया असेल,
सतीशचंद्रांचं मिडिएवलचं काही लेखन असेल, आर एस शर्मांचं काही लेखन असेल, तर तिकडूनच ते घेतलेलं असतं. ह्या पुस्तकांमध्ये पण YCMOमध्ये पण त्यांच्यातलाच डेटा घेतलेला आहे. जर कोणी असं क्लब करून तुम्हाला कंपाईल करून जर बाजारात काही पुस्तक अवेलेबल असेल तर तेही तुम्ही वाचू शकता. परंतु ते किती परफेक्ट आहेत, त्यात किती डेटा घेतला आहे, मला जे काही आहे त्याबद्दल फारसं काही बोलता येणार नाही, कारण मी बेसिक सोर्सेस वापरतो आणि इतिहासकार जे आहेत इतर त्यांचे प्रॉपर सोर्सेस वापरतो. मग याच्यातनं मग त्यांचे काही खंड असतील मध्ययुगीनचे वगैरे, तर त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला जास्त कन्सेप्च्युअल क्लॅरिटी घेता येते, पण तेवढी स्पेस आपल्याकडे नाही. सो पुन्हा तो मुद्दा की तुम्ही वाचत असाल ते वाचत राहा, त्यात काही इश्यू नाही आहे, पण त्याला जोडून आपल्या टेस्ट सिरीजचे बूस्टर प्रश्न जे काही 4-4.5 क्वेश्चन आहेत ते आणि आत्ता जे चालू आहे ते आणि त्याचं डिस्कशन हे त्याला जोडून घ्या, म्हणजे ते सगळं तुम्हाला पकडता येईल. आणि इतिहास या विषयाचा अभ्यास असा नाही आहे की केला आणि झाला. इतिहासाचा अभ्यास किंवा इतिहासाच्या प्रश्नांची तयारी ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. मग त्याच्याशी सतत प्लेफुल राहा. वाचतोय, माहीत करून घेतोय, ठीक आहे, ओके, डन, नेक्स्ट. कानात साठवलं, डोळ्यांनी पाहिलं, साठवून घेतलं, ऐकलं, झालं. आला प्रश्न की करेन, म्हणजे एक काहीतरी आता मी हे वाचलं, हे तुम्ही सांगितलेली पुस्तक वाचली म्हणजे मग 15 पैकी 15 प्रश्न सुटतील का? नाही. 7-8 सुटतील, कदाचित 5-6 सुटतील, कदाचित 10-12 पण सुटतील. आणि त्या पुस्तकाच्या वाचनातून जो कॉमन सेन्स तयार होईल त्यानं आणखी 2-3 प्रश्न सुटतील. लक्षात येतंय? आणि या टेस्ट सिरीजच्या डिस्कशनमधून, कारण ही सगळी माहिती, हे जे क्रोनॉलॉजिकल ऑर्डरनी गुलाम घराणं आणि ते जे अल्बेरुनीचा प्रश्न त्यांनी विचारला आपल्या टेस्ट सिरीजमध्ये जोड्या लावामध्ये मी घेतलेलंच आहे. गेल्या वर्षी पेपर खोदून बघा तुम्ही, जेवढं काही मध्ययुगीन सगळे संहिता आहेत, लिटरेचर आहे, त्याच्या जोड्या लावा, हे करा, ते करा, कोणी काय लिहिलंय ते प्रश्न घेतलेलेच आहेत. म्हणजे पुन्हा तो मुद्दा येतो की आयतं जर आम्ही तुम्हाला ते उकरून देत असू तर तुमचं लिमिटेड वाचन आणि हे आयतं दिलेलं, आयतं एक्सकॅव्हेट केलेलं मटेरियल आणि डिस्कशन जर त्याला जोडलं तर ज्याचा इनपुट आउटपुट रेशो कमी आहे तिथे आपल्याला काहीतरी फायदा होऊ शकतो. हीच टेस्ट सिरीजच्या पहिल्या लेक्चर मध्ये जे काही मला सांगायचं, हीच आमची भूमिका आहे की तुम्ही आम्हाला वापरून घ्यावं मटेरियलचा सोर्स म्हणून, तुमची मेहनत वाचवत, आणि जे काही बेसिक तुम्हाला वाचायचं ते तुम्ही वाचू शकता. हे मी मिनिमम सांगितलं. हे आयडियल आहे, हे सफिशियंट आहे असं नाही, पण हे किमान वाचलं. एक आपल्याला युनिव्हर्सिटीजकडनं, स्टेट बोर्डाकडून ते येतं आहे. सगळी 6वी ते 12वीची स्टेट बोर्डाची पुस्तकं जुनी सांगितली ती, काही एन्शियंटसाठी जे 11वीचं पुस्तक आहे ते, मिडिएवलसाठी पुन्हा 7वीचं आहे किंवा NCERTचं आहे आणि YCMOE आहे. तर हे मोर दॅन सफिशियंट आहे. तुम्ही तेवढे त्याच्या वाचून नोट्स काढल्यात, तुमचं स्वतःचे समाजसुधारक असतील तर काय 5, 15, 20, 25 जी काही नावं आहेत, जेवढ्या काही व्यक्ती आहेत, तर तुमच्याकडे त्यांची अशी एक 2-2 पेजची माहिती या पुस्तकातली जर असेल आणि मग माझ्या डिस्कशनमधून जर काही वेगळी माहिती प्रत्येक वेळेला लिहित असेल ती ॲड केली तर तुमचं काम भागतंय. लक्षात येतंय? तर यूट्यूबवरती समाजसुधारक सिरीजमध्ये काही महत्त्वाच्या 2-3 व्यक्तींवरती मी काही सिरीज घेतली होती, तर तेही तुम्ही बघू शकता. त्याच्यातही जुने प्रश्न डिस्कस केलेले आहेत. मला वाटतं महात्मा फुले आहेत त्याच्यात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, विरा शिंदे आहेत, प्रबोधनकार ठाकरे आहेत. तिथेही तुम्ही ती माहिती जोडू शकता आणि बूस्टरमधली माहिती त्याला खूप हेल्पफुल राहील. पुन्हा एकदा पहिल्या टेस्टच्या निमित्तानं इतिहासाच्या बाबतीत हे सोर्सेस प्लस आपल्या जुन्या प्रश्नांचं डिस्कशन एवढं जरी पुढच्या 3 महिन्यात एखाद्यानं पाहिलं तरीही ते त्याच्याकरता हेल्पफुल राहील. लक्षात येत आहे? सो मला वाटतं एवढं आपण बोलूया आणि मग प्रश्नाच्या निमित्ताने पुन्हा इतिहासाच्या वेळेला कुठे आणखी काय घेतलेलं आहे, काय नवीन ट्रेंड आहे त्याच्याविषयी आपण बोलूया. 1 बाय 1 आपण क्वेश्चन्स आता डिस्कस करूया आणि मग त्यानिमित्ताने आणखी जी आहे ती चर्चा करूया. बघा,